नमस्कार शेतकऱ्यांनो, फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन अर्थात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं। त्याच्यामध्ये खूप मोठे निर्णय देखील शेतकऱ्यांच्या हितकारी कृषी क्षेत्रातील घेण्यात आले, परंतु जे शेतकऱ्यांचे मेन प्रश्न होते त्याच्यावरती भूमिका केंद्र सरकारने घेतली की नाही आणि त्या जो शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच्यामध्ये सुटले की नाही, काय काय नेमकं त्याच्यातून निर्णय घेण्यात आले या संदर्भातील संपूर्ण काही माहिती आपण पुढच्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार। व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण, नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा। त्यावर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राइब करा, व्हिडिओला देखील एक लाईक आताच करून द्या। शकतो की काल दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी जे की सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून यांच्या अध्यक्षतेखाली जे की अर्थसंकल्पीय अधिवेशन काल जे की पार पडले, त्याच्यामध्ये खूप मोठे निर्णय त्याच्या माध्यमातून जाहीर देखील करण्यात आले, परंतु शेतकऱ्यांचे जे मेन प्रश्न होते ते सुटले की नाही तेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार शेतकऱ्यांनो। तर नेमकं कोणते महत्त्वाचे असे निर्णय काल दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी जे की युनियन बजेट 2025 च्या अंतर्गत घेण्यात आले आणि शेतकऱ्यांना काय काय लाभ भेटला ते आपण सर्वात पहिले जाणून घ्या। सर्वात पहिले शेतकरी कृषी क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे निर्णय त्याच्यातून घेण्यात आले। त्याच्यामध्ये जे की पंतप्रधान धनधान्य योजना जे की पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात जात होती, आता ती जे की राज्य सरकारच्या माध्यमातून देखील राबवण्यात येणार आहे। म्हणजे की केंद्र सरकारच्या माध्यमातून जी धनधान्य योजना राबवण्यात जात होती ती आता राज्य सरकारच्या सोबत बी राबवल्या जाणार आहे। हा महत्त्वाचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनो। त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड जी कर्जाची मर्यादा पहिल्यांदा 3 लाखापर्यंत होती, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही 3 लाखापर्यंत पहिल्यांदा कर्ज बँकांच्या माध्यमातून घेऊ शकत होते, आता त्याची जी की मर्यादा वाढवून त्याला 5 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली शेतकऱ्यांनो युनियन बजेट 2025 च्या अंतर्गत कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनो। त्याचबरोबर नंबर 3 चा जो एक महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे कापूस उत्पादकतेसाठी जे 5 वर्षाचे अभियान आहे ते आता राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांनो। म्हणजे की जेवढे पण शेतकरी कापूस उत्पादक करतात त्यांच्यासाठी 5 वर्षाचे अभियान तिथे आता राबवण्यात येणार आहे। याच्या संदर्भात देखील आपण संपूर्ण काही माहिती थोडक्यात व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार। त्याचबरोबर तूर, उडीद, मूग, मसूर डाळीचे उत्पादन आणि इतरही विशेष क्षेत्रातील जे कृषी क्षेत्र आहे शेतकरी याच्या संदर्भात विशेष लक्ष आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात जाणार आहे। म्हणजे की तूर, उडीद आणि मसूरची डाळ जेवढे पण हे कडधान्यांचे उत्पादन करतात शेतकरी बनू याच्याकडे विशेष लक्ष आता जे की केंद्र सरकार देणार आहे। याच्या आयात निर्यातीच्या धोरणांकडे याच्यातून शेतकऱ्यांना लाभ भेटला असं त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं आश्वासन आहे शेतकरी। त्याचबरोबर आता पुढचा जो महत्त्वाचा मेन निर्णय शेतकरी म्हणून युरियाचा पुरवठा वाढवण्यासाठी युरिया प्लांट उभारणार। म्हणजे की शेतकरी आता जे की राज्यामध्ये किंवा देशामध्ये एकंदरीत विचार केला असता तर युरियाचा जे प्लांट आहे किंवा युरिया आहे तो अद्यापही नाही, युरिया प्लांट नाही, त्याच्यामुळे शेतकरी युरियाची खूप कमतरता भासत होती। तर याच्या माध्यमातून युरियाचा प्लांट हा आपल्या देशात उभारण्याचे आश्वासन याच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि त्याचबरोबर कर आकारणी, वीज क्षेत्र, शहरी विकास, खाणकाम, आर्थिक क्षेत्र, नियामक सुधारणा इत्यादी निर्णयांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे शेतकऱ्यांनो, हे याच्या माध्यमातून सादर करण्यात आले। परंतु आता मेन प्रश्न येतोय शेतकऱ्यांचा आणि खास करून आपल्या महाराष्ट्राचा। जे शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न होते ते कोणते होते तुम्हाला सांगू शकतो की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे की निवडणुकीच्या प्रचारार्थ बऱ्याच काही घोषणा आणि आश्वासनं त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते। सर्वात पहिले आश्वासन त्यांच्या माध्यमातून प्रचारार्थ दौरे सभा करत असताना त्यांनी दिलेले होते ते म्हणजे शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी। त्यांनी सांगितलं होतं बऱ्याच काही सभेतून बोलत असताना, अकोल्यातील एका सभेतून त्यांनी बोलत असताना सांगितलं होतं की जर कधी आमचं महायुतीचं सरकार परत सत्तेत आलं किंवा सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही सर्वात पहिले जे निर्णय घेऊ ते म्हणजे शेतकऱ्यांचे कर्जमाफी। शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही बल्कि पूर्णतः कर्जमुक्ती देऊ आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असं त्यांनी बरेच काही निर्णय आणि याच्यावरती त्यांनी घोषणाबाजी त्यावेळेस तिथे केलेली होती शेतकरी म्हणून। परंतु शेतकऱ्यांना आता महायुतीचं सरकार स्थापन होऊन बराच काही कालावधी आता इथे झालेला आहे, परंतु अद्यापही कर्जमाफीवरती ठोस भूमिका राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतीही घेण्यात आली नाही आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून याला कोणतेही प्रत्युत्तरी अर्थसंकल्पातून काला देण्यात आलेले नाही। तरी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी हादरा देणारी आणि खूप कर्जबाजारी सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी एक धक्कादायक न्यूज आहे शेतकऱ्यांनो, कारण की कर्जमाफीवरती कोणते भाष्य राज्य शासनाने त्यावर केंद्र शासनाने कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिथे केलेले नाही। आणि मेन महत्त्वाचा प्रश्न एक होता शेतकऱ्यांनो, जे की केंद्राच्या माध्यमातून देखील बऱ्याचदा सांगण्यात आलेला की आम्ही जे की पीएम किसान निधीच्या याच्यामध्ये वेतन वाढ तिथे करणार आहे, जे पीएम किसानचे हप्ते शेतकऱ्यांना वितरण करते त्याच्यामध्ये त्याच्या निधीमध्ये वाढ करून शेतकऱ्यांना जो दर 2 महिन्याला जो हप्ता भेटतो 2000 रुपयाचा त्याच्यामध्ये वाढ करून आम्ही त्याच्यातून काही ना काही शेतकऱ्यांना शुल्क निधी देऊ असं बऱ्याच काही याच्यातून जे की त्यांनी सांगितलं होतं, परंतु त्याच्यात देखील कोणतीही भूमिका त्यांनी घेतली नाही। जे शेतकऱ्यांचे मूलभूत आणि हक्काचे प्रश्न होते त्याच्यावरती शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस भूमिका कालच्या जे की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून जे की युनियन बजेट 2025 च्या माध्यमातून
घेण्यात नाही आलेलं आहे, परंतु हेच काही निर्णय जे की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले ते घेण्यात आलेले आहे. तर एकंदरीत विचार केला असता तर राज्यातील आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी एक हादर देणारी बातमी आहे. कारण की अर्थसंकल्प अधिवेशनात शेतकऱ्यांना आशा होती की कर्जमाफीचा नक्कीच काही ना काही तिथे एक मार्ग लागेल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे की केंद्राच्या माध्यमातून काही ना काही प्रक्रिया करण्यात येईल, परंतु कोणताही जे की केंद्राच्या माध्यमातून काहीच प्रतिक्रिया तिथे देण्यात नाही आली. तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठी सॅड न्यूज किंवा बॅड न्यूज असे म्हणायला काही हरकत नाही. तर शेतकरी हेच एक महत्त्वाचं अपडेट आहे की युनियन बजेट 2025 संदर्भातील होतं, कालच्या व्हिडिओ संदर्भातील होतं. तुम्हाला व्हिडिओमुळे माहिती कशी वाटली, तुमचे काय प्रश्न ते कमेंट्स करून मात्र नक्की विचारा. पुढे पण असलेच माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया काय नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.